पालकमंत्रीपद मिळावं यासाठी राजकीय पक्षांमध्ये कशी चुरस रंगते हे आपण अनेकदा पाहतो। गेल्या 1.5 वर्षामध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रंगलेलं नाट्य अजून शिळं झालेलं नाही। मात्र यापुढे पालकमंत्रीपदासाठी अशी रस्सीखेच होईल का अशी चर्चा राज्यात सुरू झाली आहे। त्याला कारण ठरलाय महायुतीच्या समन्वय समितीमध्ये झालेला एक निर्णय। हा निर्णय नेमका काय आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। 70% निधी हा त्या भागातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना हा जाणार आहे। 30% निधी हा पालकमंत्री यांना अधिकार असणार आहे। नगरपालिकेचे महानगरपालिकेचे सदस्य शेवटी जर त्यांना त्यांच्या इथल्या प्रश्नांची कधी स्थानिक असल्यामुळे जास्त जाण असते। लोक आमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी येतात, चाळीच्या दुरुस्तीला द्या, ह्याला द्या, त्याला, आणि मग त्याला कळतं खासदार देऊ शकत नाही मध्ये नाराजी व्यक्त करतात। या निधी आम्हाला जिल्हा नियोजन करणं मिळाला हवा। हा विषय आहे पालकमंत्र्यांचे पंख 70% छाटल्याचा। डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन विकास समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून निधीच्या खर्चाबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना असतात। पण नुकत्याच झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत हे अधिकार कमी करण्याचा निर्णय झाला। डीपीडीसीच्या एकूण निधीपैकी केवळ 30% निधीच्या विनियोगाचे अधिकार आता पालकमंत्र्यांना असणार आहेत। तर 70% निधी हा त्या जिल्ह्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांच्या मतानुसार खर्च होणार आहे। माननीय पालकमंत्र्यांना आत्ता आम्ही संपूर्ण निधी वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे। 70% निधी हा त्या भागातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना हा जाणार आहे। 30% निधी हा पालकमंत्री यांना अधिकार असणार आहे। 30% निधीमध्ये पालकमंत्री त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी समन्वय करून तो वाटप करणार आहे। आणि त्यामुळं आता कुठलाही सर्व जिल्ह्याला पालकमंत्री असल्यामुळं कुठे आता त्या ठिकाणी स्कोप नाही। सर्वांनाच त्या ठिकाणी एका लाईनने निर्देश दिलेले आहे, त्या लाईनवरच आमचे पालकमंत्री आणि आमचे आमदार काम करणार आहे। खरं तर जिल्ह्यातले आमदार हे देखील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असतात, पण प्रत्यक्षात पालकमंत्र्यांचा निर्णय अंतिम ठरत असल्यामुळे निधी वाटपात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेकदा समोर आल्या। कधी जाहीरपणे आमदारांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे, तर कधी यावरून मित्रपक्षाच्या आमदारांमध्येच कोल्ड वॉर रंगल्याचंही दिसून आलंय। या संघर्षाला फाटा देण्यासाठी महायुतीनं हा निर्णय घेतला असला तरी यात काहीच नवीन नसल्याचं शिवेंद्रराजे भोसले सांगतायत। अधिकारात कपात असं नाही आहे। शेवटी पालकमंत्री हे बाहेरनं त्या जिल्ह्यावर नेमले जातात। स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, मग खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे महानगरपालिकेचे सदस्य, शेवटी जर त्यांना त्यांच्या इथल्या प्रश्नांची कधी स्थानिक असल्यामुळे जास्त जाण असते, त्यांच्याकडनं अपेक्षा लोकांच्या जास्त असतात किंवा ही कामं पूर्ण व्हावीत, आणि त्याप्रमाणे समन्वय समितीमध्ये हा निर्णय झालेला आहे। आणि हा पूर्वीप्रमाणेच आहे, असं काही कपात केली असं नाही। तर या निर्णयामुळे पालकमंत्र्यांची मोनोपॉली संपेल असा विश्वास सचिन अहिरांना वाटतोय। 30% या अगोदर अधिकार होता त्यांच्याकडे, मला असं वाटतं ते 10-20% होतं, ते वाढवलेले आहेत। 70% लोकप्रतिनिधी म्हणजे जे जिल्ह्यातले जे प्रतिनिधित्व करतात, कुठच्याही पक्षाचे असेल, त्यांच्या भागाला पण न्याय मिळाला पाहिजे, म्हणून मला असं वाटतं एक चांगला निर्णय या निमित्ताने घेण्यात आलेले आहेत। काही जिल्ह्यांमध्ये नक्कीच पूर्ण जिल्ह्याची निधी ही जिल्हा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिली जाते का अशी तक्रार पण वारंवार आपल्याला माहिती होत असतात, पण सर्वसाधारणपणे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच ही निधी देणं हे जे शासनाने जो विचार केला, मला असं वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे। जिल्हा नियोजन समितीचा निधी हा जिल्ह्यातील आमदारांप्रमाणे खासदारांनाही मिळाला पाहिजे, मात्र गेल्या काही वर्षांपासून विरोधी पक्षांच्या खासदारांना हा निधी मिळत नसल्याची तक्रार आहे। आणि म्हणूनच सह्याद्रीवरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांच्या खासदारांची बैठक पार पडली। या बैठकीला सुप्रिया सुळे, अरविंद सावंत यांच्यासह विरोधी पक्षाचे 13 खासदार उपस्थित होते। केंद्रातील निधीला मर्यादा आहेत, त्यामुळे डीपीडीसीतील निधी मिळाला पाहिजे अशी एक मुख्य मागणी या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आता खासदारांना जेमतेम 5 कोटी निधी मिळतो, सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नसते की हा निधी कशासाठी वितरित करायचा आहे तो, आणि आम्हाला बंधन आहेत की बांधकाम केलं पाहिजे। त्यांनी इंग्रजीमध्ये परमनंट ड्युरेबल ॲसेट तयार करायचं लिहिलं आहे। आता मुंबईसारख्या शहरामध्ये लोक आमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी येतात, चाळीच्या दुरुस्तीला द्या, ह्याला द्या, त्याला, आणि मग त्याला कळतं खासदार देऊ शकत नाही मध्ये नाराजी व्यक्त करतात। या निधी आम्हाला जिल्हा नियोजन करणं मिळाला हवा। आमच्या
खासदारांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या आणि त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात, आणखीन भेदभाव कसा होतोय, ह्या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे. पालकमंत्रीपदासाठी सुरू असणाऱ्या संघर्षामागे खरं कारण हे डीपीडीसीचा निधी हेच असतं. निधी खर्च करण्याच्या अधिकारामुळेच पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा मुख्यमंत्री असंही म्हटलं जातं. पण आता पालकमंत्र्यांचे अधिकारच 70% कमी झालेत. यामुळे आता विरोधी पक्षाच्या आमदारांना खरंच दिलासा मिळणार का, आणि समन्वय समितीतल्या या निर्णयामुळे मित्रपक्षांमधला समन्वय खरंच वाढणार का, हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.